महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना प्रकल्पावरती पाण्याअभावी मोठं संकट निर्माण झालंय। कोयना धरणामधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। कोयना धरणामध्ये सध्या केवळ 15 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून त्यामधील जिवंत पाणीसाठा 10.63 टीएमसी इतकाच राहिलाय। आगामी काळामधील पिण्याच्या पाणी आणि सिंचनाच्या गरजा लक्षात घेऊन पाण्याचा वापर अत्यंत मर्यादित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कोयना प्रकल्पामधील 4ही विद्युत निर्मिती केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। पाहूयात। आता पाणी टंचाईचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कोयना धरणाच्या परिसरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता कोयना धरणात सध्या 15 टीएमसी केवळ एवढाच पाणीसाठा शिल्लक असून त्यातील जिवंत पाणीसाठा अवघा 10.63 टीएमसी इतकाच राहिला आहे। आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाची गरज लक्षात घेता पाण्याचा वापर अत्यंत मर्यादित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर कोयना प्रकल्पातील जे 4ही वीज निर्मितीचे केंद्र आहेत याचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे। केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच काही काळ या ठिकाणी वीज निर्मिती केली जात असून त्यानंतर हे पुन्हा केंद्र हे बंद केले जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पाण्याअभावी कोयना धरणातील वीज निर्मितीवर ब्रेक लागल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिले तर कोयनेच्या ह्या 4ही जे विद्युत गृह आहेत ते देखील काही जे त्याचं काम आहे ते देखील पूर्णपणे ठप्प असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याला देखील ब्रेक लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत निर्मिती केंद्र बंद असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर आता विजेचं संकट येऊ शकतं अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, कोयना नगर, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।